अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यातील मलकापूर गावात पावसाळ्याच्या दिवसातही नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. जलजीवन मिशन अंतर्गत कोट्यावधी रुपये खर्च करून हर घर नल ही योजना राबविण्यात आली. मात्र अनेक नळ कोरडेच असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. गढूळ व खारे पाणी पिण्याची वेळ, तुंबलेल्या नाल्या, अस्वच्छता आणि घरकुल योजनेतील कथित गैरप्रकरणामुळे संतप्त ग्रामस्थांनी सत्यलढा न्यूज समोर आपल्या व्यथा मांडल्या आहेत. चला पाहूया हा विशेष रिपोर्ट. मलकापूर हे आदिवासी बहुल गाव. शासनाकडून आदिवासी विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध होत असल्याचे सांगितले जाते. मात्र प्रत्यक्षात गावातील परिस्थिती वेगळीच असल्याचा आरोप ग्रामस्थ करत आहेत. पावसाळा सुरू असतानाही पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई असून महिलांना आणि नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. हातपंपावर मिळणारे गढूळ आणि खारे पाणीच पिण्यासाठी वापरण्याची वेळ गावकऱ्यांवर आली आहे. गावात जलजीवन मिशन अंतर्गत हर घर नल योजनेसाठी कोट्यावधी रुपयांचा खर्च झाल्याचा दावा केला जातो. घराघरात नळ पोहोचले, पाईपलाईनही टाकण्यात आली, मात्र नळातून पाण्याचा थेंबही येत नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. त्यामुळे योजनेच्या अंमलबजावणीवरही गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. पाणी पुरवठ्याबरोबरच गावातील स्वच्छतेचाही प्रश्न गंभीर बनला आहे. अनेक ठिकाणी नाल्या तुंबल्या आहेत तर घाणीचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढून जलजन्य आणि संसर्गजन्य आजारांचे रुग्ण आजारामुळे वाढत असल्याचे ग्रामस्थ सांगतात. तर ग्रामसेवक गावात फिरकत नसल्याचाही आरोप यावेळी करण्यात आला. यावेळी ग्रामस्थांनी घरकुल योजनेबाबतही गंभीर आरोप केले. घरकुल मंजूर करून देण्यासाठी पैशांची मागणी करण्यात आल्याचा आरोपही काही नागरिकांनी केला. तर एका लाभार्थ्याला बांधून दिलेल्या घरात शौचालय असले तरीही त्याला दरवाजाच नसल्याचा दावा करत ग्रामस्थांनी प्रशासनाच्या कारभारावर संताप व्यक्त केला आहे. गावातील रस्त्यांची कामेही केवळ काही मोजक्या भागांपुरतीच झाल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. लोकप्रतिनिधी आणि प्रशासन दोघांनीही गावाकडे पाठ फिरवल्याने मूलभूत सुविधांपासून आम्हाला वंचित ठेवले जात असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली. आम्ही आदिवासी असल्यामुळे आमच्याशी दुजाभाव केला जात असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला आहे. प्रतिनिधी श्याम वाळेसकर, सत्यलढा न्यूज, मूर्तिजापूर. संजय भिवाजी महानोर. अडचण अशी आहे का या गावात एवढे रस्ते नाहीत, नाली नाही. नाली आहे जिथे आहे शाळेपाशी तर तिथे उपसाले तयार नाही. त्यांना शाळेतही पाणी सुद्धा जाऊ राहिलं. बाकी गावात तर कुठंच नाली नाही. पण 4-5 वर्षापासून काय 10 वर्षापासून इथं नाली उपसाचं काम नाही. ग्रामसेवक गावात दिसत नाही, कोणी येतच नाही इथं. ग्रामपंचायतची बावडी तर लक्षच नाही त्याच्यावर. पण ग्रामसेवक सरकारी माणूस असल्यावर हाय सुद्धा येऊ शकत नाही. किती वर्षापासून तुम्ही येता गावात? कधी तर भेटण्यात गावाला कोणती ग्रामसभा माहित नाही, आमसभा माहित नाही. काय कधी येतात आता मी सांगा, मी पदान ज्यावेळेस मी माझी सरपंच झालो त्यावेळेस तुम्ही किती वेळा गावात आले? आता तुम्ही तुमचे दिवस लागलेले असते, यायचे दिवस लागेल असते, त्या दिवसावर आहे ना गावात हजर राहायला पाहिजे. गट ग्रामपंचायत आहे नागोली मलकापूर. धोक्या वॉटर सप्लायचे किती दिवसापासून या गावात प्यायचं पाणीच नाही. त्याच्यात पाणी नाही, बोर पडेल आहे तिथं. बोर पाईपलाईन कुठं गेली, पैसे खाऊन घेतले, गायब करून टाकले. त्या टाकीमध्ये पाणी नाही, नाही नळाले सोडत नाही, कायले सोडत तो कुठंच नाही. ते एक वेळा इथं बसलेलं हे सांगू राहिले बा, मी तर काही दिसलं नाही. मी 10 वर्ष उपसरपंच राहिलो, 5 वर्ष सरपंच राहिलो, 15 वर्ष ते टाकी आमच्या हाती बांधलेल्या ते आडदोड पडलेले आहे. त्या टाकीला जवळपास आता 20 वर्ष झाले, जुन्या टाकीला बांधकाम म्हणून. तिच्यात पाणी नाही. किती वर्ष झाले नवीन आज क्लिअर व्हायला समजा तरी 2-3 वर्ष झाले. चरणदास सोळंके. समस्या अशा आमच्या आदिवासींना पाण्याची अडचण आहे आणि रस्त्याची अडचण आहे. 2 टाक्या बांधून ठेवल्या, ते टाक्या बांधल्या नाही. अजून गावातली नळाची सुधारणी आहे, ते बी केली नाही. तर पूर्ण आम्हाला आदिवासीची समस्या ही आहे. आम्हाला पूर्ण सपोर्ट पाहिजे. ग्रामसेवकला ग्रामपंचायतमध्ये तक्रार केली तर ते येतात, थोडेसे भार करून देतात, चालले जातात. जसं आहे तसं सारखंच राहते. पूर्ण आपल्या हापशीचे प्लॉट आणि दवाखान्याचा प्लॉट पूर्ण येऊन अतिक्रम करून ठेवलेला आहे. त्याच्यात मी राहतात बी काय बा त्याच्यात सिमेंट वगैरे पण सामान टाकून करणार. ते मंजू दसरा मंजू
मागणी अशी आहे की आमचावाला दवाखाना चालू व्हावे. मग चालू झाल्यावर आमच्या कमीत कमी आमच्या दवाखान्यासाठी आम्हाला अपंग लोक आहेत आमच्या इकडे आणि आम्ही आदिवासी आहे. आमच्यावाला आवाज कोणी उचलतच नाही. आम्ही आमदाराजवळ बी गेलतो. आमदार म्हणत हा म्हणे तुमचं समस्या पूर्ण होईल. आमचा आमदार हळीस पिंपळे. प्रशासन कुठे झोपलं आहे? काम चालू आहे बा. आपल्या म्हणण्यानुसार मग काम थांबेपर्यंत माणसांनी पाणी नाही द्यायचं. आता बोर आम्ही एक बोर मारणार आहोत. या दिवसात पावसाळ्यापूर्वी करावायच्या कामात काय? पावसाळ्यापूर्वी आता नाले उपसून चालू असते. पावसाळ्यापूर्वीचे कामं पावसाळ्यात करायला पाहिजे साहेब. म्हणजे उन्हाळ्यात करायला पाहिजे. पावसाळ्यात काय? उन्हाळ्यात काय? मला आमच्या शाळेत बांधकाम चालू आहे. ग्रामपंचायतचं बांधकाम चालू आहे. पिण्याच्या पाण्याची काय व्यवस्था केली आहे? हातपंप आहेत आता नवीन हातपंप आम्ही तयार चालणार आहे. पण ते पाणी पंप जो आहे त्याच्यावरून या पाण्याचा चाललेला आहे. त्यामध्ये पाणी मिळत नाही. त्यासाठी इथं नवीन हातपंप आम्ही बांधणार आहोत 8 दिवसात. पुष्पा कुंदन पवार आहे. हे माझे बाबाचे घर आहे. 5 वर्ष मागे घर बांधून दिलं, नाही छपाया करून दिले, ना घोटाया करून दिले या लोकांना, नाही दरवाजे लावून दिले चांगले, पण तरी पण कसे पण राहत होते या घरी. घरकुल आहे ना हे घरकुल आहे. पैसे तुम्हाला मिळेल, तुम्ही बांधलं असेल ना हे घर. हे घर आमच्या जवळून हे घर आमच्या नावानं होतं, पण शिक्के हाताने बोटाने अंगठे लावून शान घरकुलचे चेक ते काढत होते. शाही सरपंच शाहीद होते 5 वर्ष माग, पण त्याच लोकांना अंगुठे लावून शान घर काढून दिले. त्यानंतर नाही छपाया घोट्या करून दिले, ना काही करून दिले त्या लोकांना. असे खंडर घर बांधून शान म्हणतात की पारधी लोक राहिले नाही पाहिजे, आम्ही राहिलो पाहिजे म्हणून शान गावाच्या बाहेर काढून देत आहे आम्हाला. पण म्हातारे लोक पण कुठं जाणार? जर 4 वर्ष कुठे गावा कामाला जाते, 2 वर्ष इकडे राहते, 2 वर्ष गावा परदेशकडे राहतात, पण त्यामुळे शेतीवाडी होती. पूजा सतीश पवार. काय झालं? ते चेक भेटला नाही आम्हाला. 5 वर्ष झाले. घराचा 10,000 घेऊन घेतले ते सुन्या सरपंच न पवार न. आमचे काही चेक येऊन नाही राहिले म्हणते. 5 झाले म्हणते, तर खात्यात पैसे येऊन नाही राहिले म्हणते. पैसे दिले मग पैसे 10,000 भरले तर काही पताच नाही आहे म्हणते. आज येते उद्या येते, आज येते उद्या येते. ते चालला गेल्या देशावरती. आपण पोरगी आहे, मला 60 वर्ष झाली. आपण पोरगी आहे, आम्ही जातो चेक काढायला, ते तो असं पाहून जाते का इकडे जाऊ दे तिकडे जाऊ दे. काही कामाला गेलो आम्हाला हे अडचण होते बाबा, आमचं चेक टाकू नाही देते. हे सोन्या पवार आहे. हे रस्त्याची भानगडी आहे आणि पुढे जागोजागी लोक अतिक्रम करतात. कोण रस्ते देत नाही, रस्त्याने गेले तर काड्या मारतात आणि सारे पलाट बंद करते. हे आमचं आहे ते आमचं आहे. आणि गावातलं कोणता रस्ते दुरुस्त नाही, गावातला मुरुम सुद्धा टाकत नाही. कुठं डोप पडली त्याला परस्त नाही. गरम चौकाचं तोंड दिसत नाही. याचं लोकांना पब्लिकनं करायचं काय? नालीले पत्ता नाही, मुरुम नाही, कुठं गड्डे पडले ते रस्त्यावर कुणाला यायच्या नसते. लोक रस्ते आणि पाण्याचं तर हे लोक जो आदिवासी लोक आहेत, हे आमच्यासारख्या बोरवरून पाणी पितात. याले पाणी सुद्धा भेटत नाही. उन्हाळ्यात अंग थोडा प्यायला भेटत नाही पाणी. एवढी परिस्थिती खराब आहे. चरणदास सोळंके. हे सरकारी दवाखाना आहे. ग्रामपंचायत मधून म्हणजे 10 वर्ष झाले. 10 वर्ष झाले ते बंदच आहे. पण आमचेवाले जे लहान लहान लेकरं राहतात, आम्ही बिमार पडतो, तर आम्हाला दवाखान्याची व्यवस्था बी नाही. आम्ही ग्रामपंचायतला कळवलं तरी ते म्हणतात की चालू होत नाही, एवढ्या गावात चालूच नाही होत. चाबी मागितली ते उघडून नाही देत. ते कोणाजवळ चाबी आहे? दशरथ महानूरच्या ताब्यात आहे ते दवाखाना. त्यांना चाबी मागू राहिले ते देत नाही. चटणी गव्हाचे कट्टे आहेत, ते गव्हाचे कट्टे आहेत, सिमेंटीचे कट्टे आहेत. त्याच्यात दशरथ महानूरच्या ताब्यात आहे. एक बकाबाई नाव आहे, ते बी त्याच्यात वापरतात. असे ते म्हणजे सरकारी दवाखाना वापरूच राहिले. अशा एकच समस्या, आम्हाला हे दवाखाना चालू करून द्या. माझं नाव अर्चना पवन चव्हाण आहे. माझं घर मूर्तीच्या पुरले आहे, तालुका मूर्तीच्या इथं मला दिल्ली आहे खेडेगावाले. माझ्या गावाले काहीचीच प्रश्न नाही आहे.
माझं घर पाणी पावसाळ्यात येते तर दरवाजापर्यंत पाणी येते. सगळं माणसं माझ्या घराकडे पाहते, सरपंच पाहते, ग्रामसेवक पाहते, सगळंच पाहते, कोणीच मदत नाही करून राहिली. 2-3 वर्ष झाले पाणीचा बूंद पण नाही आहे. 2 वर्षानं टाकी भरल्या तिच्यामधून पाणी चालू नाही. रस्ता कॅन्सल केला, रस्ता बंद आहे. नाली चालू आहे तर नाली बंद केलं. बस तेवढंच पाहिजे. धन्यवाद तुमच्या इकडून. पवन श्यामा चव्हाण. 10 जणांचे घरकुल आले झाले इथं. ते म्हणतात 10,000 रुपये पाहिजे. एका माणसाचे 10,000 रुपये पाहिजे. सरपंच सांगते 10,000 रुपये पाहिजे तिकून चेक टाकासाठी म्हणे. घरकुल पाहिजे. बाईचं घरकुल आलं आहे. ते बाईचं म्हणते 10,000 रुपये पाहिजे म्हणते. म्या सरपंचले सांगितलं माझ्यापाशी पैसे नाही आताचे, तरी नाही देत म्हणे. येऊ नाही देत म्हणे घरकुल तुमचं. सर सुनील ठग्या पवार. गंगाधर आनंद सोळंके, राहणार मलकापूर, तालुका मुक्तीपूर, जिल्हा अकोला. ग्रामपंचायत गट ग्रामपंचायत नागोली. समस्या पाणी तिथं हातपंप होता, अतिक्रम काढलेला आहे त्यानं स्वतःहून. ते आम्हाला जागा नाही देऊन आले, जायला रस्ता नाही देऊन आला, काहीच नाही. आदिवासी एरिया आमचा, इकडे रोड गिड काहीच नाही. जागा ते आता त्याचे नाव सांगू का? भावराव लालाजी मारून त्यानं अतिक्रम केलेला आहे तिथं. असं आहे की आमच्या बाप जे हातपंप आहे ना ते जागा आम्हाला मोकळ करून द्यायचा. आम्हाला जायला रस्ता द्यायचा. दोन पलाट आहे तिथं, तिसरी पलाट आहे ना, आम्हाला ते रस्ता ते मोकळा करून द्यायला पाहिजे. हे जर तक्रार केली सरपंच 3-4 वेळा गेलो, सरपंच नाही, तर सरपंच देशावर चालला गेला.